नमस्कार. जागा टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. करवीरचा रंकाळा. करवीरकरांच्या हृदयात धडकणारा नितांत सुंदर झरा विश्वास. कोल्हापूरचे हृदय कुठं धडधडतं असा प्रश्न जर कधी विचारलाच तर उत्तर एकच, रंकाळा. हा तलाव फक्त पाण्याचा ढोळ नाही तर करवीरकरांच्या भावविश्वाचा नितांत सुंदर नाजूक पण तितकाच गहिरा ठेवा आहे. हो ना? रंकाळ्याच्या काठावर उभं राहिलं की प्रथम जाणवते ती त्याची आत्मीय शांतता. जशी आईच्या कुशीतल्या स्पर्शात असते तशीच झाडांच्या सावल्यातून झिरपणाऱ्या प्रकाश रेषा आणि पाण्यावर खेळणाऱ्या लहान लहान लाटांच्या पुजपुजत्या नादाने एखादं मन किती सहज सुंदर हलकस होतं याचा आत्मानुभव केवळ इथं येणाऱ्यांनाच कळतो बरं का. ऐकून नाही होणार. इथं येणारे लोकही किती विलक्षण प्रेमाचा उंबरठा ओलांडणाऱ्या तरुण मुला मुलींच्या पासून नुकतीच लेकरं हातात धरून जग नव्याने पाहणाऱ्या लुकलुकणाऱ्या डोळ्यापासून जोडप्यापर्यंत थकून भागून दिवस संपवणारे श्रमिक, शांततेत स्वतःला शोधू पाहणारे वयोवृद्ध, पहाटेचा घाम गाळणारे व्यायामी, सगळ्यांची ओढ एकच आहे, रंकाळा. रंकाळा. रंकाळ्याकाठी राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेला पॅलेस. तर या तलावाच्या सौंदर्यात जणू रुपेरी चौकटच भरतो. सायंकाळच्या सोन पिवळ्या किरणात हा पॅलेस आणि तलावाची निळाई एकत्र रंगू लागतात तेव्हा रंकाळा पाहणं म्हणजे किती आत्मानुभव आणि काव्यानुभव आहे याची तुम्हाला प्रचिती. डोळे तृप्त होऊन जातात. इथल्या पाण्यात अंगा खांद्यावर खेळणाऱ्या लहान लहान नाजूक लाटांना स्पर्श करू लागलो की वेळ थबकून उभं राहतो, वेळ सरकत नाही हो. आणि त्या पाण्यात विसावलेला मठ, संध्यामठ नावाचं प्राचीन जलमंदिर घुमट गेला, बांधकाम मोडलं तरीही त्याच्या पहिल्या मजल्यात टिकून राहिलेली ती शांत नीरव अशी ही प्रतिमा. वा, नितांत सुंदर. सूर्यास्ताची केशरी झळ त्या दगडाच्या बांधणीत शिरते तेव्हा मठाभोवतीची निस्तब्धता ती कविता होऊन पाण्यावर तरंगू लागते असं वाटतं. आवर्जून पहा. हिरवीगार झाडी, पक्ष्यांची सततची किलबिल, त्यांची इथलीच वस्ती, उंच झाडावर बांधलेली ती घरटी. रंकाळा म्हणजे निसर्गाची उघडी पाठशाळा. एका बाजूने राधानगरीकडे जाणारा रस्ता आणि दुसऱ्या बाजूने गगनबावड्याचा डोंगर, दोन्हीही कोकणच्या सानिध्याची, कोकणच्या नजीक त्याची, सह्याद्रीच्या थंडगार श्वासाची आठवण करून देणारे, नाही का? पूर्वी कोल्हापूरच्या चित्रसृष्टीला प्राण फुंकणारा शांत किरण स्टुडिओ या रंकाळ्या लगतच होता बरं का. आज त्याचं अस्तित्व जरी असलं तरी इथल्या वनराजीनं ते सगळं अवकाश भरून काढलं. फोटोग्राफी शिकणाऱ्या तरुणांचं पहिलं ठिकाण रंकाळाच. कारण इथल्या प्रकाशातच कलेचं खरं सौंदर्य दडलंय अशी इथल्या लोकांची भावना. करवीर ही अंबाबाईची, येथे कपिल तीर्थ सारखी विविध देवतांची अनेक पवित्र स्थान आणि त्या सर्वांमध्ये रंकाळा हे एक तीर्थ आहे अशी आमची भावना. इथे येताच मनाचा कोलाहल शांत होतो. कंटाळा, चिंता, गोंधळ सगळं काही इथलं पाणी जणू विरघळून टाकतं असा रंकाळा. रंकाळा म्हणजे केवळ तलाव नव्हे,
रंकाळा म्हणजे केवळ तलाव नव्हे, तो करवीरकरांच्या स्मृतीचा, प्रेमाचा, नात्यांचा, आनंदाचा आणि विरहाचाही कायम वाहत राहणारा चिरंतन असा हा प्रवाह आहे, जिवंत प्रवाह आहे. आणि म्हणूनच रंकाळ्याचा श्वास घेतलेला प्रत्येक करवीरकर रंकाळ्यात स्वतःचा एक अंश शोधत राहतो, असं आपलं. धन्यवाद.